मध्ये सुरू होत आहेत. जसं गणपती बाप्पाचं गाणं लागल्यात कारण दोन्ही संघाने तो जयघोष देखील केलाय. त्यामुळे ही मॅच सुरू होण्यापूर्वी देखील आपण एकदा गणपती बाप्पाचा जयघोष करूयात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मॅचला सुरुवात होत आहे. दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीगचा सेमीफायनलचा मॅच. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज ॲलन तयार झालाय. समोर प्रदोष. थोड़ा वेळ थांबलाय भाई. वक्त चल रहा है. घड़ी की घड़ी टिक 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 कर रही है. दिल की घड़ी करे घड़ी घड़ी टिक टिक आहे. आणि ती घड्याळाची टिक टिक देखील आपल्याला शिकवते बाबा. टिक 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 वाढत असते पण त्या टाइम मॅनेजमेंट असतं. घड्याळाची टिक टिक आहे ना टाइम मॅनेजमेंट शिकवते आपल्याला. आणि घरी आईची किटकिट आपल्याला लाईफ मॅनेजमेंट शिकवते. हे मॅनेजमेंटचा खेळ आहे. स्ट्रायकरला प्रदोष. पहिलं षटक हाताळण्यासाठी ॲलन. सेमीफायनलचा मॅच उपांत्य फेरीचा मॅच स्टार्ट झालाय आणि साधा सुद्धा नाही झालाय. आता दत्तगुरु प्रीमियर लीग पर्व तिसरं. जिंकणार कोण? 3 दावेदार, 3 उमेदवार, 1 ट्रॉफी, 1 ड्रीम, 1 टीम, 1 ड्रीमचा मॅच आहे. यस. आणि पाहूया कशा पद्धतीनं हा मॅच देखील रंगणार. त्याच्यावरती देखील सध्या चर्चा आहे. स्ट्राईक इन वरती ऋषी देसाई मैदानाच्या मध्ये. स्ट्राईक इनला ॲलनचा पुढचा बॉल बायपुटला गेले. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विघ्नेश साकलतोडे. अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. चांगले फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि ती फिल्डिंग ती ओळख राहिलेली आहे. या टीमची जय दुर्गेश 11ची ओळख आहे. ओ हो ओळख. बिग विकेट टॉवेज. पहिला फलंदाज बाद. थँक्यू. थँक्यू. आपण डीजे मयूर जे टिकटिक होतं ना त्या टाइमपास होता. दॅट्स अ टाइमपास. आता टाइमपास नाही करायचा आहे. टाइम वेळेवरती वापरायचा आहे. एक पहिला विकेट. फलंदाज बाद झालाय. मुझम्बी स्ट्राईक एंडला पुढचा बॉल. फटका हलक्या त्यानं चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं. ढकलून दिलाय. तिथून मात्र फिल्डिंग केलं. रोहितनं बॉल लढवलाय. एका धावेनं धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलाय. जाऊन पोहोचलं ती मात्र 2च्या घरामध्ये. 24 बॉल मध्ये तुम्ही किती धावा बनवणार याच्याकडे देखील सर लक्ष आहे सध्या मैदानावरती. नाही एकाने 39 केल्या होत्या. एकाने 31 केल्या होत्या. त्याच्यामुळे त्याच्यावरती नजर असणार आहे. 32 धावांचा पाठलाग केलाय. बॅकफुटला गेला. गॅप शोधायचा होता. 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. आणि दोन्ही मधली भिडण बघितली ना म्हणजे सायबा आणि जय दुर्गेश 11 नेहमीच इंटरेस्टिंग बॅटल राहिले आहे या दोन संघामधलं. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. धावसंख्या झाली ती 3. लास्ट बॉल ॲलनचा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हलक्यात चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पहिला ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावफलकावरती धावा आहे. टीम सायबाची धावसंख्या 4 धावा 1 गडी बाद. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. कीर्तन मोठे रुबाबामध्ये होरार नाले गावाची. दुर्गेश 11 भरपूर महिला वर्ग देखील आला या स्पर्धेला पाहण्यासाठी. तो देखील निहाळतोय कारण खेळ त्यांनाही पाहायचंय. त्यांनी पण थोडंसं सिरियलला बाहेर ठेवलंय कारण महिला वर्ग रोजचं टेन्शन असतं. एक तर घरचं टेन्शन आणि मग उरलं का सिरियल मधल्या बायकांचं टेन्शन. पण ते आता दोन्ही टेन्शन दूर करायचे आहेत. आणि त्या दोन्ही टेन्शनला एकच उपाय आहे. क्रिकेटचा खेळ पाहणं, क्रिकेटचा मॅच पाहणं. आणि तो मॅच आहे. फिल्डिंग झाला. हाताला लागलाय. चेंडू निसटलाय. ऐसा कभी दिखाई नहीं देता लेकिन हुआ है भाई. चौकार. गणपती देवाचा दिवस वस्तीला या नवघर गावाला. पहा पुन्हा एकदा काय घडलं होतं मैदानाच्या मध्ये. मकरंद होते त्यांच्या हातामधून बॉल निसटून तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पुढचा बॉल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते. फिल्डिंग दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल लढवला. स्टॉप केलाय. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. मैदानावरती बॅटल आहे. पुन्हा एकदा फील्ड झालाय. थ्रो वर फेक आलाय. 1 चौकार जरूर आलाय पण त्यानंतर चांगली फिल्डिंग. धावा धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती. षटकातील बॉल फेकून झाला 3. पुढचा बॉल
बागपूरला गेले हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय. एक धावेत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आदरणीय अमितजी नाईक साहेब यांच्याकडून एक पारितोषिक आहे. लगातार 2 चौकार जर कुठल्याही बॅटरनं मारले तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय अमित नाईक साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाईल. चला सेन्सेक्स वाढलाय. सेन्सेक्स असा शेअर मार्केट सकाळी उद्या सोमवारी 10 वाजता उघडेल, पण आता या मैदानावरचा सेन्सेक्स चालू झालाय. शेअर मार्केट ऑन झालाय. चौकार टोका पैसे मिळवा. चौका टोका आणि 1000 रुपये 2 चौकारासाठी प्राईज आहे. समोर प्रदेश आहे. नेहमीच्या खेळाडूला अगदी योग्य पद्धतीनं योग्य वेळेवरती कसं खेळायचं हे त्याला माहिती आहे, पण समोर गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा आहे. विकास समोर आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू 1 धाव. या चेंडूवरती पूर्ण धावा आहे. बरोबर डबल आकडी धावसंख्या जाऊन पोहोचले. स्कोर जाऊन पोहोचले तो 1 गडी बाद 10. 10 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. या ओव्हर मधील स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर मुझम्बिल ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आपण पाहिलाय तो स्ट्राईक एनवरती, तर गोलंदाजी मार्कवरती विकास जसकर अर्थातच चिका मैदानाच्या मध्ये गोलंदाजी ट्रॅप हलक्या हलक्या चेंडूला मात्र पुन्हा ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव येत आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावफलकावरती धावा आहेत तर डबल 1 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. खेळ 2 ओव्हरचा खेळ संपला. 1 गडी बाद 11 धावा धावफलकावरती आहेत. त्याच वेळेला जर पाहिले तर पौर्णिमा पाटील आणि रोशनी सिंग जी आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपल्याला विनंती आहे, आपण इथे आलात दाखल झालात आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज तयार. हलक्या हाताने चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक मात्र वेगानं पोहोचल्यात. बॉलला फील केलाय. एका धाबीवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते ती मात्र 12 धावा धावफलका. किती रन असायला हव्या, किती स्कोर पाहिजे 4 ओव्हर मध्ये. अजून हलक्या हाताने खेळतोय. अजून थोडासा वेळ घेतो, टाइम घेतोय. टाइम जरूर घ्या, पण इतका वेळ घेऊ नका की पुढे खेळण्यासाठी वेळ उरणार नाही. स्कोर 1 गडी बाद 13. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन रवी पुन्हा एकदा तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. विकेटचं पतन होईल. महत्वाची विकेट. मुझम्बिल बाद आउट. त्याच वेळेला जर पाहिलं तर शेतकरी डाब्याचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा सन्माननीय दीपजी आपण देखील आल्यात. आपल्याला विनंती आहे, आपण देखील आदरपूर्वक व्यासपीठावरती यावं. दीपजी आपल्याला विनंती, आपण देखील या. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. कडक स्ट्रोक खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट आलाय का पंच सांगतील. एकदा त्यांनी सांगितले, पण पुन्हा एकदा चेक करूया. इट्स आउट और नॉट आउट. पाहूया काय घडलंय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग झाली. बॉल फेकण्यात आला. त्यावेळी तो ज्यावेळी कलेक्ट केलाय यस्टर्न वरती लावत असताना मात्र फलंदाज आहे. तर फलंदाज मात्र आता मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद होईल. या पण जावं डीजेकडे. आता रिक्षावाला वाट बघतो का माहिती ना, पण यांच्या घरी बघतायत यांना. हे जे नाचतायत ना, यांना यांच्या घरी बघतायत बाबा. अजून जागे आहेत. नाच जबरदस्त चालू आहे. डान्स आहे. डान्स इंडिया डान्स मध्ये जाऊ शकतात. 1 रन आले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 3 विकेट गमावल्यात आणि 14 धावा आहेत. किती रन अजून 10 12 की 14. हा डान्स एन्जॉय करा, तोपर्यंत गाणं येते. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. भेटायला जावा मी पुण्यात मला अटक करावं.
डान्स आहे मित्र आपले देखील होते. डीजे मयूरला माहिती आहे मित्र आपले पण होते. काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले आणि उरलेले गायच्या चुन्यात गेले. असे आहे, मित्र आपले पण होते पण ते आता काही पुण्यात गेल्यात, काही पिण्यात गेल्यात. धावा फलकावरती येते 14. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केलाय. एक धावेत असताना पाहायला मिळतात. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे गेलं, जाऊन पोहोचतात 15 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विघ्नेश साखोलतोडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या 15 धावा झाल्यात. अजून किती रन पाहिजे त्याच्यावरती चर्चा आहे, कारण समोर ताकदवान संघ आहे. भाई कितना टार्गेट चाहिए, और 10 चाहिए, 8 चाहिए, 5 चाहिए, 20 धावांचा टार्गेट, 22चं, 24चं, 26चं, किती रन. धाव घेण्याचा प्रयत्न, 1 रन थोडासा उशीर केला. थ्रो करताना थोडासा लेट झालाय. आता प्रदोषने भरपूर वेळ घेतलाय, आता वेळ झाली ती स्ट्रोक खेळण्याची, कारण इथे जर रन नाही आल्या, रन बॉल जर मॅच नाही आला तर मॅच कदाचित त्याला डिफेंड करणं, रोखणं थोडंसं कठीण होईल. येस, धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 16 धावा. 2 बॉलचा खेळ संपलाय. हे 4 बॉल अगदी महत्वाचे आहेत, कारण तुम्ही सुरुवातीला किती धावा बनवणार, कुठल्या धावसंख्येपर्यंत मजळ मारणार याच्यावरती देखील सध्या लक्ष दिलं जात आहे. सेमीफायनलची मॅच आहे, आपला बेस द्यायचा आहे. फटका खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक होतं, फिल्डिंग चांगली केल्यात, बॉलला अडवलायत. मैदानाच्या बाहेर कसा बॉल जाणार नाही ना याच्यासाठी जयू दुर्गेश 11 अर्नाळ संघाचे खेळाडू सध्या मैदानावरती प्रयत्न करतायत. जसं किल्ल्याभोवती तटबंदी असते, चिरेबंदी असते, तसं बाबा बाउंड्री बंदी केले. या टीमनं पूर्णपणे बाउंड्री बंदी केले. बघा मी म्हटलं ना बाबा, चिरेबंदी असते, काही तटबंदी असते, दॅट्स अ बाउंड्री बंदी. अगदी जसं आपण त्या कोरोनाच्या काळामध्ये ऐकले ना, तसं पूर्णपणे बाउंड्रीला बंदी घातले या क्षणाला मैदानावरती. फिल्डिंगचा दर्जा मात्र देखील खूप छान पद्धतीने पाहायला मिळतात. बॉलला मैदानाच्या मध्ये ढकललं जात आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या 18 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. विघ्नेश तयार, समोर प्रदोष, फटका समोर खेळलाय. वा काय फिल्डिंग, ओ हो काय फिल्डिंग झालाय. क्षेत्ररक्षक होते दर्शन अहिरे, आणि दर्शनला हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होता, त्या बॉलला मैदानाच्या मध्ये ढकललाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, फिल्डिंग कोण होती, हा स्ट्रोक बघा, फटका खेळला होता, आणि ज्यावेळेला चेंडू जात होता बाउंड्री लाईनला त्यावेळेला कोण आलंय, दर्शन अहिरे नाहीये, दर्शन आहेरे. तिथे दर्शन आहे आणि तिथे बाउंड्री येणार नाहीये. दर्शनला सुंदर फिल्डिंग केले, काय फिल्डिंग केले. धावा कधी 19. शेवटच्या क्षणाचा खेळ आपण बघतोय. या शेवटच्या चेंडूवरती आले सिंगल. 20 धावा झाल्यात, 21 करायचे आहेत. लो टोटल आहे, पण मोठा बॅटल जर व्हायचा तर चांगला टिचून मारा. बॉलिंग चांगली येणं गरजेचं आहे. धावा आहेत धावफलकावरती 20, टार्गेट आहे 21. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, जीवनीर पावावर, अशी गोंड्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देवगीर पामावर, अगदी गोल्यावर. आज वृंदावन आई तुझी देवलावर, साडी नेसून हिरवी घराणाई बसली कोपऱ्यावर. तुझा महिमा गायन मी तुझे डोंगरावर, जीवनीर पावावर, अगदी गोंड्यावर. आई दर्शन दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग, दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लब यांच्या वतीनं या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. तरी सर्वांना विनंती, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. DNCC च्या पाठीशी असणारं एक खंबीर व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर त्यांच्या स्पर्धेसाठी त्यांनी भरघोस योगदान दिलेलं आहे असे ओनर आदरणीय रघुवीरजी अर्नाळकर आणि किसनजी माने यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. 14 टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात या दोन्ही आपल्या मान्यवरांचं.
त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पार पडत असताना पाहायला मिळते. धन्यवाद आदरणीय किशनजी माने साहेब, धन्यवाद रघुवीरजी आभारकर साहेब. आपण केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा इतक्या मोठ्या जोशात, जल्लोषात आणि उत्साहात या नवापूर गावपाडा नगरीमध्ये पार पडते. आपल्याला विनंती आहे, आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत CSCC क्रिकेट क्लबच्या वतीनं, दत्त गुरु प्रीमियर लीग च्या वतीनं. थँक्यू आणि लगेचच आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या वाजवतात आदरणीय रघुवीरजी अर्नाळकर आणि किशनजी माने साहेबांसाठी. नवापूर नगरीमध्ये या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग साठी ज्यांचं भरघोस योगदान लाभलेलं आहे आणि या सर्व खेळाडूंच्या पाठीचे ते खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सध्या ॲक्वा पॅलेस जो रिसॉर्ट आहे तो आपण पाहताय. रघुवीर अर्नाळकर साहेब आणि किसन माने साहेब यांचं आगमन झालंय आणि हे ते रिसॉर्ट आहे सध्या दाखवलं जात आहे, तेही आपण ब्रेक मध्ये घेणार आहोत पुन्हा एकदा. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. ऋषी देसाई पहिलं षटक, पहिला बॉल हलक्या चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल घेतलाय, सिंगलच्या माध्यमातून खातं ओपन केलंय. एका धावेने सुरुवात या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतं दर्शन मैदानाच्या आतमध्ये. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, अकाउंट ओपन झालंय. धावांचंही करायचंय, विकेटचंही करायचंय. कारण या मॅच मध्ये जर यायचं आहे सायबा टीमला तर विकेट पाहिजे. बाकी ऑप्शन नाही आहेत, बाकी पर्याय नाही आहेत. एकच ऑप्शन आहे, विकेट विकेट विकेट. आणि दुसऱ्या बाजूला जय दुर्गेश 11ला अगदी सेन्सेबल क्रिकेट खेळायचंय. पुढचा बॉल हलक्या चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ढकलून दिलं जात आहेत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 3, पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल या पद्धतीने धावा पुढे गेल्यात. कारण दुसरं काय करायचं नाही, अगदी बेसिकला फॉलो करायचं आहे. त्यांना माहिती आहे भाई अलग कुछ करने का नहीं, जो भी कुछ करना है ना तो गेंदबाज को करना है. जे काय करायचं ते बॉलरला करायचं आहे, बॅट्समनला किती करायचं आहे. एक मिरायकल स्पेल पाहिजे, एक चमत्कारिक गोलंदाजी पाहिजे सायबा टीमला या मॅच मध्ये येण्यासाठी, मोराल हाय करण्यासाठी. इथे एक असा चेंडू, एक विकेट किंवा 1 ते 2 डॉट बॉल मॅच मध्ये येऊ शकतात. डेफिनेटली. आणि ते कोण हाताळणार याच्यावरती देखील लक्ष आहे सध्या मैदानावरती. कारण पहिल्या 4 बॉलवरती 4 सिंगल घेतल्यात. याचा अर्थ मैदानावरती दोन्ही खेळाडूंना माहित आहेत की या मॅच मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपली भूमिका काय आहे. या सर्व काही गोष्टी मैदानाच्या मध्ये जाणता पहिल्या 4 बॉलवरती 4 सिंगल. पुन्हा एक सिंगल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात, जाऊन पोहोचतात त्या 5 धावा पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. मॅच तसा वाटतो तितका सोपा नाहीये, सरळ तर बिलकुल नाहीये. असे क्षण भरपूर येतील. आयुष्य देखील असंच आहे बाबा. कित्येक जण तुमच्यावरती गुगली टाकतील, पण त्या गुगलीला धैर्यानं संयमानं सामोरे जायचं. आणि ज्यावेळेला चेंडू मिळेल ना त्यावेळेला प्रगतीचा षटकार ठोकायचा. पहिले षटक संपले, धावा धावफलकावरती 6. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, कीर्तन मोठे रुबाबामध्ये पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 पहिला षटक देखील संपला. धावफलकावरती धावा त्या 6. जतीन आल्यात. कशा पद्धतीने गोलंदाजी करतील मैदानाच्या मध्ये हेही पाहण्यासारखं असेल. जबाबदारी जतीनच्या खांद्यावरती देण्यात आल्या. हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये किती धावेपर्यंत थांबवतात. पुन्हा एकदा एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 7. 7 धावा धावफलकावरती. जसं तुम्ही बोलले की किती वरती थांबवणार, एक माइंडसेट पॉझिटिव्ह अप्रोच कोण दाखवणार, सकारात्मक दृष्टिकोनात कोण खेळणार. भाई रिक्स आहे, असं नाही की रिक्स नाहीये, खतरा धोका तर आहेच या मॅच मध्ये, पण तो स्वीकारून तुम्हाला खेळायचा आहे. अशा मॅचला जिंकायचं तर भाई रिक्स लीजिए. खतरा धोका आहे, तो खतरा धोका स्वीकारून तुम्हाला खेळायचं आहे. धावफलकावरती धावा त्या 8. 1.2 चेंडू देखील संपल्यात. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा तयार. जतीन स्ट्राईक एंडला विघ्नेश.
फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, खतरा तर निर्माण झाला होता परंतु बॉल गॅदर करू शकले नाही तिथे मात्र गोलंदाज. तोपर्यंत एक धाव कंप्लीट, धावसंख्या धाव फलकावरती 9. त्याच वेळेला अमिजी नाईक यांच्याकडनं लागोपाठच्या 2 चौकाराला पारितोषिक आले. लागोपाठच्या 2 चौकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. सध्या स्कोरबोर्ड आहे 10. 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. जतीन तयार षटकातील पुढचा बॉल घेऊन. आतापर्यंत जवळपास विचार केला ना तर मागच्या जवळपास 11 बॉल मध्ये धावा 11 आल्यात आणि 11 सिंगल ज्या एक धावा धाव फलकावरती घेतलेल्या आहेत ना. त्याला कारण आहे कारण आता मॅच अगदी जवळ चाललाय. एक चांगला बॉल, एक चांगला चेंडू. 12 मध्ये 12 झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा करायचे ते 9. सध्या ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट आपल्या स्क्रीनवरती आहेत. रघुवीर अडनाळकर साहेब आणि किसनजी माने साहेब यांचा आपण पाहिलं तर रिसॉर्ट आहेत आणि इथे सध्या दाखवलं जातं आपल्या स्क्रीनवरती. अगदी निसर्गरम्य वातावरण असलेलं ॲक्वा पॅलेस आपण रिसॉर्ट पाहू शकता. प्रत्येकासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, चांगल्या स्लाइड्स आहेत ज्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. जाताना बघा आणि जेवणाची अगदी रुचकर जेवणाची व्यवस्था देखील आहे. त्यामुळे सेल्फी पॉइंट पासून भरपूर काही गोष्टी ॲक्वा पॅलेसची आपण पाहू शकता. मॅच ही ऑनगोईंग आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण झाले. 13 धावा झाल्या धाव फलकावरती. 8 रन करायचे आहेत. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 8 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल कशा पद्धतीने हाताळतील गोलंदाज पुन्हा पाहण्यासारखा असेल. प्रदोष लोअर फुलटच बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथेही 1 धाव येत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या पुढे गेल्यात, जाऊन पोहोचलं ती 14च्या घरामध्ये. सर एक गोष्ट जाणवलं मैदानाच्या मध्ये साहेबांना जे डॉट बॉल हाताळायचे होते ते मैदानावरती कुठेतरी दिसले नाहीत. आणि जसा तुम्ही उल्लेख केला डॉट बॉल आणि दुसरं होतं की बाबा फील्ड पोझिशन अशी लावायचीच होती. अशा पद्धतीनं तुम्हाला खेळायचं होतं पॉझिटिव्ह माइंडसेटनं. तो माइंडसेट कुठे दिसून आला नव्हता. तो माइंडसेट दिसून आलाय. फलंदाज बाद. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची. थँक्यू. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये प्रशांत गरज दाखल होत असताना पाहायला मिळतात. सध्या नॉन स्ट्राईक एंडला विघ्नेश. पुन्हा एकदा हलक्यात चेंडूला मात्र ढकलून दिलं. तिथे 1 धाव येतात. धावसंख्या धाव फलकावरती 15. 8 बॉल धावा करायच्या 6. 8 मध्ये 6 करायच्या. पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. दोघांसाठी महत्वाचे आहेत. दोघांसाठी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. खेळपट्टीवरतीच खेळलाय. प्रशांत अनुभव आहे. अगदी लांबचा प्रवास करून तो इथपर्यंत आलाय. तो त्याच करता आलाय, जिंकण्यासाठी आलाय. डेफिनेटली. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर तिथे 1 धाव ऍड होईल. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 17. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत 4. बहुधा ज्या गोलंदाजासाठी लावले मागे आमच्या अनिलनं सांगितलं होतं का मॅजिक फिंगर आहेत. द मॅन ऑफ गोल्डन आर्म सागर देसले आहेत. भरपूर जबाबदारी मोठी आहे, जिम्मेदारी बडी आहे आणि या वेळेला जी जिम्मेदारी दिली आहे ती निभावायची आहे. वादा किया तो निभाना पडेगा. आणि दुसऱ्या बाजूला वन ऑफ द बेस्ट पेअर अर्नाळ्याची खेळपट्टीवरती आहेत. विकेटवरती विघ्नेश आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत. अगदी बेस्ट पेअर आहे, सर्वोत्तम जोडी. दुर्गेश 11 अर्नाळ्याची आहेत. 6 मध्ये 4 करायचे आहेत. 60-40 वाला मॅच आहे. 60-40 वाला मॅच आहे. जसा मॅच जवळ चाललाय आणि ज्या गोष्टीचा उल्लेख आपण करत होतो की बाबा रिस्क फॅक्टर काय होता, तर कदाचित आता जी फिल्डिंग आहे ना
ती कदाचित तुम्ही पहिल्या दुसऱ्या ओव्हरला लावू शकले असते. या डेफिनेटली तुमच्याकडे धावा तितक्या नव्हत्या, तुम्हाला त्या आधी त्या गोष्टी अगदी जाणायच्या होत्या, परंतु येणारे 5 बॉल आहेत, 3 धावेची गरज आहे. संधी अजूनही आहेत, असं नाही की संधी नाही आहेत, संधी मैदानाच्या मध्ये आहे. त्या संधीचं सुवर्ण संधी हे तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. बघा संधी आणि सूर्योदय सारखं असतं, उशिरा उठले ना का काहीच मिळत नाही भाई. वो कामयाबी सुबह की तरह होती है, ये मांगने से नहीं जागने से मिलती है. जर लवकर उठलं तर सूर्योदय दिसणार. संधी पण तशी आहे, लेट झालं तर नाही मिळणार. या वेळेला बघा, म्हणजे मी का सांगतो, कारण ना उशिरा उठतात ना त्यांना सूर्य डोक्यावरती आला का तेव्हा दिसतो, उगवताना दिसत नाही. आता मॅच पण आता अगदी लास्ट एंडच्या ठिकाणी चाललाय. 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये 2 करायचे आहेत. 2 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. विघ्नेश 10 बॉलमध्ये 10 धाब्यांवरती तो बॅटिंग करतोय. प्रशांत 2 मध्ये 2. फटका खेळलाय पुन्हा त्या छान पद्धतीनं, बॉल त्या ठिकाणी मात्र निघून जातोय, चौकारामध्ये तगदिल होतोय आणि फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे टीमचं नेम जयू दुर्गेश 11 अर्नाळा. कॉंग्रॅच्युलेशन. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतात मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे, देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे, देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. थँक्यू विवेक. नाचायला संधी मिळणार आहेत, पण नंतर अगोदर आदरणीय अमितजी नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करेल तेजस म्हात्रे यांना की आपण हा सन्मान करायचा.